आंबेडकर, हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना सर्वांना सर्वांना अभिवादन करतो. Soft people install 3M VST 100 आणि आजचा हा softener. Its high efficiency resin makes baths आमदार महेंद्र कोल्हे फाउंडेशन, keeping your hair soft, skin smooth. युवासेना कर्जत तालुका आयोजित दरवर्षीप्रमाणे आजचा हा 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज शिवतीर्थ हॉल येथे संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना योग्य असं मुळाचं असं मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे सन्माननीय अविनाश भारती सर हे आपल्याला मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या ठिकाणी करणार आहेत. त्यानिमित्ताने जिल्हा प्रमुख आमचे संतोष शेठ भोईर, खलापूर पंचायत समितीचे उपसभापती भाई शिंदे, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, त्यानंतर प्रशिक्षक अधिकारी यांचे या ठिकाणी उपस्थित आहेत. भास्कर फुले, त्यानंतर शिवराम बदे, कामाने, संजय मोहिते, डोंगरे, आमचे ग्रामस्थ या ठिकाणी आपण मतेश्वर असतील, सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व पालकवर्ग, सर्व शिक्षक वर्ग, पत्रकार बंधू, आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो. खरं तर आजचा दिवस हा तुम्हा सर्वांसाठी, भारतीयांसाठी फार मोलाचा दिवस आहे. आज 21 जून हा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण जगभरामध्ये होत आहे. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 2014ला आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये योग दिवस म्हणून हा दिवस साजरा करावा अशी संकल्पना मांडली आणि जवळजवळ 180 देशांनी त्याला पाठिंबा त्या ठिकाणी दिला गेला. आज हा योग दिवस म्हणून संपूर्ण जगभरामध्ये देशभरामध्ये साजरा होत आहे. आज सकाळीच आम्ही सारेजण आज कर्जतला आपल्या केंद्रीय मंत्री या ठिकाणी या योग दिवसाच्या निमित्ताने सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमात मी सुद्धा त्या ठिकाणी गेलेलो होतो. आणि आज दुसरा एक महत्वाचं म्हणजे आज सुरू आहे आणि फादर डेचं महत्व विद्यार्थी बंधाव तुम्ही या ठिकाणी सारे उपस्थित आहात आणि आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की आई वडिलांचं महत्व आपल्या जीवनामध्ये हे किती मोलाचं आहे. आज या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना खरं तर मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की जो आज या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव होत आहे तो फक्त विद्यार्थ्यांचा नसून या देशाचा आहे, या महाराष्ट्राचा आहे आणि या मतदारसंघाचा गुणगौरव होत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण असे विद्यार्थी आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी खरोखरच एक उल्लेखनीय कामगिरी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण साऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणूनच दरवर्षीप्रमाणे आमदार फाउंडेशन आणि शिवसेनेच्या वतीने कर्जत तालुका आणि खलापूर मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न केला जातो. खरं तर फार मोठं योगदान हे पालकांचं आहे, शिक्षकांचं आहे, ज्यांनी हे विद्यार्थी घडवलेले आहेत.
या विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचं काम हे आईवडील करत असतात आणि या आईवडिलांचं फार मोठं योगदान या विद्यार्थ्यांना घडवण्यासंदर्भात येत असतं. आणि आज हे विद्यार्थी जे आज तयार होत आहेत हे या देशाचे उत्तम नागरिक होत आहेत. एक विद्यार्थी म्हणून आपण नोकरीपुरतं आपलं करिअर गायडन्स या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन घेता कामा नये, तर याच्या पलीकडे जाऊन आपण या देशाचे आपण उत्तम नागरिक कसे होऊ, आपल्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने या देशाला सहकार्य करू, आपलं राष्ट्र बळशाली होण्यासाठी आपलं योगदान कसं पुढील काळामध्ये या देशाला लाभेल, या संदर्भातलं एक आपल्याला युवा पिढी भविष्यामध्ये आपल्याला घडवायची आहे. आणि यासाठी फार मोठं योगदान हे आजच्या युवा पिढीचं विद्यार्थ्यांचं आहे. आजचे विद्यार्थी ज्या पद्धतीचं शिक्षण आता आपण पाहतोय की आज तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थी सुद्धा तेवढाच गतिमान होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पॅरेंट्स सुद्धा फार मोठं योगदान आपल्या मुलांसाठी देत आहेत, वेळ देत आहेत. आणि म्हणून आज चांगले विद्यार्थी आज आपल्याला पाहतोय आपण की अनेक विद्यार्थी आज या देशासाठी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे शिक्षणाला महत्व त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा दिलेलं होतं. आणि आपण पाहिलेलं आहे की त्यांनी कशा पद्धतीचं शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्षातनं घेतलेलं ते शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आपण वाचले तर आपल्या साऱ्यांच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने शिक्षणाला महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं होतं, महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलेलं होतं, सावित्रीबाई फुलेंनी दिलेलं होतं. आणि म्हणून या महापुरुषांना सुद्धा त्यावेळेस शिक्षणाचं महत्व सर्वसामान्य जनतेला पटवून देत असताना अनेक त्रासांना सामोरे जावं लागलं होतं. आपण पाहिलं तर सावित्रीबाईंची हिस्ट्री जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्यावेळेस त्यांच्यावर शेण फेकलं, चिखल फेकलं, दगड्यांनी सुद्धा त्यांना मारलं, पण सावित्रीबाईंनी शिक्षण बंद केलं नाही. त्याचं फलितच आज आपल्याला जे विद्यार्थी या ठिकाणी आज घडत आहेत ते उत्तम मार्गदर्शन किंवा उत्तम गुण आपल्याला मिळालेले आहेत. ते सावित्रीबाईंचा आदर्श आपण डोळ्यासमोर सगळ्या विद्यार्थिनींनी ठेवलेला असेल, विद्यार्थ्यांनी ठेवलेला आहे, पालक वर्गांनी ठेवलेला आहे. आणि म्हणून आज चांगले विद्यार्थी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हे खरोखरच आम्हा सगळ्यांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की असे विद्यार्थी माझ्या मतदारसंघामध्ये घडत आहेत की ज्यांनी उत्तुंग भरारी यश या ठिकाणी आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये 10वीला असेल, 12वीला असेल चांगले गुण या ठिकाणी प्राप्त केलेले आहेत. आणि भविष्याचं आपण नक्की कोणत्या दिशेने आपली वाटचाल असावी हे आपण मार्गदर्शन या ठिकाणी अविनाश भारती आपल्याला या ठिकाणी करणार आहेतच. परंतु माझी पालक वर्गांना विनंती आहे की आपल्या मुलांना ज्या करिअर करत असताना त्यांना ज्यात इंटरेस्ट असेल त्याच्यामध्येच तुम्ही त्यांना सहभागी करून घ्या. जबरदस्ती मुलांना कोणी डॉक्टर बनवा, कोणी वकील बनवा असं त्या ठिकाणी करू नका. त्यांना त्यांच्या मर्जीनुसार त्यांना शिक्षण त्या ठिकाणी घेऊया. आजचा AI चा जमाना आहे. आजच्या AI च्या जमान्यामध्ये आजचा विद्यार्थी हा सगळ्या साईडने परिपूर्ण असला पाहिजे. आणि यासाठी आपण आज तसं पाहिलं तर विद्यार्थी फार गतिमान झालेले आहेत. आज आपण पाहताय की मोबाईल हा फक्त वापरापुरता किंवा आपल्याला काही आपण त्यासाठी आपण मोबाईल मधून जे काही आपण घेत असतो ते फक्त तेवढ्या पुरतं मर्यादित न राहून मोबाईल सुद्धा आज एक विद्यापीठ झालेला आहे. विद्यापीठ आहे मोबाईल सुद्धा. जर आपण समजून घेतलं तर या मोबाईलच्या माध्यमातून अनेक आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, AI च्या माध्यमातून असेल, अनेक आपल्याला शिकण्यासारखं त्याच्यामध्ये आहे. परंतु त्यातले चांगले गुण हे आपल्याला घेता आले पाहिजेत. आणि अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला अविनाश भारती या ठिकाणी करतीलच. परंतु मला फार अभिमान आहे की माझ्या मतदारसंघातील, माझ्या तालुक्यातील हे गुणवंत विद्यार्थी आज दिवसेंदिवस आपण पुढे चाललेले आहेत. यातलेच कोण IAS ऑफिसर होतील, आपण मोठमोठ्या शासकीय पदावर त्या ठिकाणी विराजमान व्हाल. आणि ज्या ज्या गोष्टीचं सहकार्य माझे सगळे पालक वर्ग आहेत सगळ्यांनाच माझी विनंती असेल की आपल्या पाल्यांना ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल, महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी ऍडमिशनची अडचण असेल, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अडचणी येत असतील त्या ठिकाणी तुमचा आमदार म्हणून सदैव तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहू हे अभिवचन मी सगळ्या पालकांना या ठिकाणी देतो. आपण सगळेजण आपण पाहताय की आज राज्य सरकार शिक्षणाला प्राधान्य देत आहे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्या महिला भगिनी असतील, विद्यार्थिनी असतील यांना मोफत शिक्षण कसं मिळेल यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे आणि त्या ठिकाणी राज्य शासन मुभा देत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संधीचं सोनं करण्याचं काम
हे विद्यार्थी वर्गाचं आहे, विद्यार्थ्यांचं आहे आणि आपण आपल्या करिअर एक चांगल्या पद्धतीने घडवाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सगळ्या विद्यार्थ्यांना 10वी 12वीच्या ज्यांनी चांगले गुण या ठिकाणी संपन्न केले त्यांचा सत्कार या ठिकाणी होणारच आहे, परंतु त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि पालकांना सुद्धा मनापासून या ठिकाणी त्यांचं सुद्धा खास करून अभिनंदन करतो की आपण आपलं पाल्य त्या ठिकाणी घडवलेले आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांचं खऱ्या अर्थाने आपल्या पालकांना जी अपेक्षा आहे त्या आपल्या प्रत्येक मुलांकडनं त्या ठिकाणी आहे की आपला मुलगा हा भविष्याचं उज्ज्वल भविष्य घडवेल आणि कुटुंब त्या ठिकाणी आपलं हे करेल, परंतु ते कुटुंबापुरतं मर्यादित न पाहता तर आपला मुलगा हा देशाचं उज्ज्वल भविष्य घडवेल अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी आपल्या पालका विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देऊया. पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी साऱ्या विद्यार्थ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.